ऑलराईट मंडळी, सो मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. हा सिनेमा खरं तर गेल्या वर्षी म्हणजेच 2 ऑगस्ट 2024ला रिलीज होणार होता आणि त्यावेळेस त्यांचा टीजर जेव्हा आला होता, तेव्हाच आपण त्याचा रिव्ह्यू सुद्धा दिला होता. पण मग त्याच्यानंतर ते अगदी गायबच झाले. ना त्यांचा ट्रेलर आला, ना चित्रपटाची काही घोषणा आली आणि त्याच्याचमुळे तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर फायनली आता हा चित्रपट 18 एप्रिलला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय जवळच्या सिनेमागृहामध्ये. कसा वाटलाय मला या चित्रपटाचा ट्रेलर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आता या सिनेमाचे रायटर डिरेक्टर आहेत दिग्पाल लांजेकर सर आणि ज्यांना ऑलरेडी ठाऊक आहे की दिग्पाल लांजेकर सर हे शिवराज अष्टक या सुंदर अशा प्रोजेक्टची त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स आता आपण सातत्याने एक गोष्ट पाहतच आलोय की त्यांच्या शिवराज अष्टकातल्या ऑलमोस्ट प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला 2 ते 3 डिपार्टमेंटमध्ये फारच जास्त कमतरता दिसून आली. म्हणजे जसं की कॉस्ट्युम डिझायनिंग असेल, त्याच्यानंतर सेट डिझायनिंग असेल, प्रोडक्शन व्हॅल्यू असेल, वीक ॲक्शन कोरिओग्राफी असेल किंवा ते खोटं रक्त दाखवणं असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये जरी त्यांनी मला असं वाटतं फार उत्तम असं काही काम नाही आपल्याला केलेलं पाहायला मिळत, पण तरीसुद्धा बाकीचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये ते नक्कीच त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. जसं की स्टोरी, त्याच्यानंतर डिरेक्शन, त्याच्यानंतर डायलॉग्स, त्याच्यानंतर एकंदरीतच ज्या पद्धतीने रायटिंग केलेली आहे सिनेमाची आणि परफॉर्मन्सेस, ॲक्टर्स परफॉर्मन्सेस आय एम टॉकिंग अबाउट, म्युझिक अँड ऑफकोर्स. सो या सगळ्या गोष्टींमध्ये नक्कीच त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे अगदी प्लस मायनस असा जरी रेशो असला तरी पण दिग्पाल लांजेकर सर यांचं नाव जेव्हा जेव्हा येतं तेव्हा शिवराज अष्टकासाठी नेहमीच त्यांच्यासाठी माझ्या मनात रिस्पेक्ट असेल. आता सध्या आपण या चित्रपटाबद्दल बोलूया. आता सगळ्यात आधी मंडळी, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की महाराष्ट्र भूमी म्हणजे संत महात्म्यांची परंपरा लाभलेली भूमी आहे आणि आपण सध्या 13व्या शतकाबद्दल बोलतोय, जिथे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी यांना 4 मुलं मुली होतात. त्याच्याचपैकी ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती महाराज, सोपान महाराज आणि छोटीशी मुक्ताई. तर या 4ही बहीण भावंडांची गोष्ट आपल्याला सिनेमामध्ये पाहता येणार आहे. त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राची मराठी संत कवयित्री ताटी बुडार ज्ञानेश्वरा या काव्यसंग्रहातले तिचे काही अभंग सुद्धा आपल्याला चित्रपटामध्ये नक्कीच ऐकायला मिळतील. आणि ही सगळ्यात मला असं वाटतं महत्त्वाची बाब आहे या चित्रपटाची, कारण का ज्ञानेश्वर माऊलींवरती सिरियल सुद्धा बनलेली आहे, पण मुक्ताईवरती चित्रपट मला आठवत नाही आतापर्यंत बनलाय का. म्हणजे तुमच्या बघण्यात आला असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. किती जुना असला तरी पण मला तो बघायला नक्कीच आवडेल. पण आता मंडळी, श्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणीबाई कुलकर्णी यांना जिवंत जलसमाधी घ्यावी लागली होती समाजकंटकांमुळे, कारण का त्यावेळेला हिंदू धर्माचा अगदी जीव गुदमरवला जात होता. त्याच्यानंतर काही जे कट्टर ब्राह्मणवादी विचारातले काही जे ब्राह्मण होते, तर त्यांनी लिटरली यांच्यावरती किंवा यांच्या परिवारावरती खूप खूप अन्याय केले होते, त्यांना वाईट टाकलं होतं. त्याच्यानंतर काय काय त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं. बरं, ह्या सगळ्यांमधून ज्या वेळेला आई आणि बाबा दोघांनी जलसमाधी घेतली, त्याच्यानंतर जी बिना आईबापाची ही जी लेकरं आहेत, तर यांनी कशा पद्धतीने आपल्या आयुष्याला लीड केलं किंवा कशा पद्धतीने त्यांनी समाजासाठी काम ते करत राहिले, किती यातना त्यांनी भोगल्या. आणि या सगळ्यांमध्येच वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. आपले हिंदू प्राचीन ग्रंथ याचं अनुवादन त्यांनी प्राकृत भाषेमध्ये केलं, जेणेकरून सर्वसामान्य माणसांपर्यंत ते पोहोचतील. आणि याच समवेत वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. म्हणजे खरं तर विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्याला 21व्या वर्षी ज्यावेळेला आपण होतो तेव्हा आपल्याला कवडीची अक्कल नव्हती. आपण तेव्हा सुद्धा आपल्या पायावरती उभे नव्हतो. आपण तेव्हाही आपल्या घरच्यांकडनं पैसे मागायचो. आपण तेव्हाही आपल्या करिअरच्या सगळ्या गुंतागुंतीमध्ये व्यस्त होतो आणि आयुष्याबद्दलचा कुठलाच काहीच फोकस क्लिअर नव्हता. पण विचार करा, त्यावेळेला 21व्या वर्षी त्यांनी इतकं मोठं काम केलं आणि हे समाजासाठी काम केल्यानंतर त्यांनी संजीवन समाधी घेतली. आज सुद्धा ज्यावेळेला आपण आळंदीमध्ये जातो ना, तेव्हा ज्यावेळेला समाधीवरती डोकं ठेवतो, तेव्हा जी ती एक भावना आहे ती मी शब्दांमध्ये मांडू शकत नाही. तिथलं वातावरण, तिथलं इतकं पवित्र असं जे वलय आहे ना, ते आपल्याला अगदी स्वतःमध्ये खेचून घेतं आणि सामावून घेतं. असं तिथे गेल्यानंतर मला नेहमी फील होतं. सेम अगदी पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा. आणि आत्ता आम्ही आळंदी आणि पंढरपूर या दोन्ही मंदिरांचा उल्लेख जाणून बुजून या कारणासाठी केला, कारण पहिल्यांदा असं झालं की मराठी सिनेमासृष्टीमधली कुठली तरी टीम थोडे तरी एफर्ट्स घेताना दिसली फिल्मचं प्रमोशन करताना. कारण का रस्त्यांवरती अभंग गाताना ते आपल्याला दिसले. त्याच्यानंतर तिथल्या मंदिरांमध्ये त्यांनी भेट घेतली. मला हे सगळं बघून मला खूप भारी वाटत होतं ॲक्च्युली सोशल मीडियावरती, कारण का आत्तापर्यंत मराठी सिनेमासृष्टीतल्या प्रत्येक मेकर्सकडे आपली तीच तक्रार आहे की त्या मुंबईच्या AC ऑफिसमधून अंधेरीमधनं बाहेर निघा आणि जरा बाकीच्या महाराष्ट्रामध्ये जा, प्रमोशन करा. तुमच्या फिल्मचा गाभा काय आहे त्याच्या अनुसरून तुम्ही तुमच्या प्रमोशनल काही ॲक्टिव्हिटीज करा. आणि त्या बाबतीत नक्कीच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यांच्या टीमचं अभिनंदन नक्कीच करायला पाहिजे. आता मंडळी, ठीक आहे, त्यांचं अभिनंदन करतोय आपण, सगळ्या गोष्टीच आहे, सगळं छान छान कौतुक करतोय, कारण विषय माझ्या फार जिव्हाळ्याचा आहे, कारण मी स्वतः वारकरी संप्रदायातली आहे आणि त्याच्याचमुळे माझ्यासाठी हा सिनेमा खूप खूप महत्त्वाचा असणार आहे. पण ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त आता या सिनेमामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे ना, ते सुद्धा जाणून घेणं फार गरजेचं आहे. ह्या सिनेमामध्ये आपल्याला आई वडील गेल्यानंतर छोटीशी
मुक्ताई, थोरल्या भावाच्या पाठीवरती मांडे कसे भासते, त्याच्यानंतर रेड्याच्या तोंडून वेद कसे वदवले जातात, त्याच्यानंतर चांगदेव महाराजांचा अभिमान कसा आपली छोटीशी मुक्ताई मोडते, हे सगळं काही आपल्याला सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याच्याचमुळे मी भयंकर एक्सायटेड आहे. पण आता ऑफकोर्स ज्यावेळेला आपण टीझर रिव्ह्यू पण केला होता तेव्हा पण माझी तीच तक्रार होती की सगळं काही थोडंसं ना टीव्ही सिरियल टाईप अशा वाईब्स येतात आणि प्रोडक्शन व्हॅल्यू खूप खूप कमी आहे. मराठी सिनेमासृष्टी आता सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रोडक्शन व्हॅल्यू. ती इन्क्रीजच व्हायचं नाव घेत नाही आणि मला असं वाटतं बरेच फॅक्टर्स त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. वारंवार त्याच्यावरती आपण चर्चा करतोय. पण आता एकंदरीत ज्यावेळेला 8 महिन्यानंतर मी ट्रेलर आज पाहिलं ना, तेव्हा मला 2 ते 3 गोष्टी भयंकर आवडल्या. पहिली गोष्ट तर त्यांनी कलर ग्रेडिंगवरती काम केलंय राव. व्ही-एफ-एक्स हा ऑफकोर्स म्हणजे ग्रीन स्क्रीन व्ही-एफ-एक्स CGI ते वर्क आपल्याला अगदी ऑलमोस्ट टीझरमध्ये जसं पाहायला मिळत होतं तसंच पाहायला मिळतं. पण कलर ग्रेडिंगमुळे आणि थोडासा तो जो एक पेल टोन सेट केलेला आहे ना, तर त्याच्यामुळे ते थोडंसं इतकं म्हणजे बोचत नाहीये ते डोळ्यांना, जे टीझरमध्ये फार बोचत होतं. आणि त्याच्याही व्यतिरिक्त काही फ्रेम्स एक्स्ट्रा आय थिंक त्यांनी शूट करून ॲड केलेत की काय, आय एम नॉट सो शुअर येट, पण तसं मला वाटतंय एकंदरीत. सो ट्रेलर मला जेन्युइनली इम्प्रेसिव्ह वाटला. पण अगेन तोच प्रॉब्लेम आहे परत एकदा की लो प्रोडक्शन व्हॅल्यूमुळे अजून सुद्धा ते थोडंसं ना टीव्ही सिरियल टाईप वाटतंय. पण फक्त या एका गोष्टीमुळे एवढा सगळा जो पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याला पण इग्नोर करू शकत नाही. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मंडळी, आता दहीहंडी येईल नाही का परत, आणि मग आपले जे सणोत्सव असतात तर त्यावेळेला बाया नाचवण्यापेक्षा, तमाशे ते करण्यापेक्षा जर का या पुढाऱ्यांनी, या नेत्यांनी अशा प्रकारच्या सिनेमांना जेन्युइनली चौकाचौकामध्ये जर का दाखवलं तर येणारी पिढी थोडी चांगली घडेल. कारण का या पद्धतीचे सिनेमे आपल्याला नक्कीच खूप काही शिकवून जातात. आयुष्यामध्ये ज्यावेळेला खूप संकट येतात त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने खूप स्ट्रॉंग माइंडसेट ठेवून त्याला सामोरं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने स्वतःचा संयम नाही गमावला पाहिजे, सगळं काही आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींकडनं शिकायला मिळतं. आणि एकंदरीत मला अजून एक गोष्ट आवडली या सिनेमाची की त्यांनी ना जी काही अभंग गीतं रिलीज केलीत तर त्यापैकी सच्चिदानंद अंबाबाई आणि भावीवीणा भक्ती ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, ही 2 अभंग गीतं मला खूप आवडली. त्यातल्या त्यात सच्चिदानंद अंबाबाईमध्ये ज्यावेळेला विठ्ठल आणि रखुमाई आपल्याला तिथे दिसत आहेत, तर तिथे परत तेच लो कॉस्ट्यूम, आय डोंट नो, म्हणजे ते कॉस्ट्यूम डिपार्टमेंट का स्वतःला अपग्रेड करायला तयार नाही, हा प्रश्न मला वारंवार विचारावासा वाटतो. सगळ्या काही गोष्टी जुळून आल्या. सच्चिदानंद अंबाबाई हे गाणं डोळे मिटून ज्यावेळेला तुम्ही ऐकता ना असं मस्तपैकी, त्यावेळेला एक खूप पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये सामील होते. पण मग ज्यावेळेला तुम्ही ते गाणं बघताय ना, त्यावेळेला ज्यावेळेला विठ्ठल आणि रुक्मिणी आपल्याला दिसत आहेत सोबत, तर त्यावेळेला ते म्हणजे ते कॉस्ट्युम्स तुम्ही त्यांचे बघा किंवा एकंदरीत ते हेअर आणि ते आय थिंक ते खूप पुअर वर्क केल्याचं आपल्याला तिथे पाहायला मिळते. बट एकंदरीत आय एम एक्सायटेड फॉर दिस फिल्म. आता जाता फक्त इतकंच म्हणावंसं वाटतंय, 18 एप्रिलला मंडळी केसरी चॅप्टर 2 हा बॉलिवूडचा वन ऑफ द मोस्ट अवेटेड फिल्म्स रिलीज होतीये आणि त्या चित्रपटाचा विषय ॲक्च्युली खूप महत्त्वाचा आहे, फार संपूर्ण देशवासियांसाठी. त्याच्यामुळे त्या चित्रपटाला आवर्जून सगळेजण गर्दी करणारच आहे. त्याच्यामुळे त्याचा फटका नक्कीच या चित्रपटाला मिळेल असं मला वाटतंय. बरं, त्याच्याच समवेत आणखीन एक मराठी चित्रपट रिलीज होतोय, सुशिला आणि सुजित. मला जर पर्सनली तुम्ही विचाराल तर सुशिला, सुजित आणि श्री संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई मी दोन्ही सिनेमे पाहणारच आहे. त्या दिवशी काहीही करून मग मी बॉलिवूडचे वगैरे दुसरे चित्रपट बघायला जाईन. आणि याच दिवशी द भूतनी नावाचा एकदम बावट चित्रपट पण रिलीज होतोय. डोंट वरी, निब्बा-निब्बीचं क्राऊड जाईलच तिकडे, कारण त्यांना चांगल्या गोष्टी बघण्यासाठी त्यांचा काही रस नसतो आयुष्यात कधीच. सो या एकंदरीत माझा हा रिव्ह्यू होता 18 एप्रिलला रिलीज होणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई याच्या ट्रेलरबद्दल. आवडलाय राव आपल्याला ट्रेलर. थोडंफार अपग्रेडेशन आपल्याला तिथे पाहायला नक्कीच मिळते. तुमचं काय मत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये मला प्लीज कळवा ना. आणि कुठला अभंग आहे जो तुम्हाला खूप आवडतो, जो संत ज्ञानेश्वरांनी रचलेला असेल किंवा मुक्ताईने रचलेला असेल, तर तोही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.